अजितदादांच्या अकाली निधनामुळं पवार कुटुंबाची भविष्यातली वाटचाल कशी असेल हे ठरविण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर येऊन पडलेली आहे। आणि या संदर्भातला निर्णय हा कुटुंब प्रमुख या नात्यानं मलाच घ्यावा लागणार आहे। अशा संदर्भाचं विधान शरद पवार यांनी काही दिवसापूर्वीच केलेलं होतं। आणि त्यातच आता अशी बातमी बाहेर येते आहे की शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी बागेमध्ये संपूर्ण पवार कुटुंब एकत्र भेटतंय। मग ही जी भेट होते आहे या भेटीमागे शरद पवार यांची प्रकृती आणि त्या संदर्भामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे का अजित पवार यांची जी अंतिम इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक यावेत आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते, म्हणजे अजितदादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या बैठकीमध्ये काही खल होऊ शकतो का बारामतीमध्ये जो नव्या ज्या नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला आहे, म्हणजे जय पवार काही दिवसापूर्वीच म्हणाले होते की बारामतीकरांची इच्छा आहे की मी त्यांचं प्रतिनिधित्व करावं। आणि त्याच संदर्भामध्ये रोहित पवार म्हणाले की 2029ची लढाई म्हणजे राजकीय लढाई बारामतीची ही पवार विरुद्ध पवार होऊ शकते। म्हणजे एकतर पवार कुटुंबामध्ये वाढत चाललेला जो संघर्ष दिसतोय तो थांबविण्यासाठी या बैठकीमध्ये काही विचार विमर्श केला जाईल का अजितदादांच्या अपघाताची चौकशी का होत नाहीये आणि बारामतीकरांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातला संभ्रम दूर कसा केला जाईल या संदर्भामध्ये या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे का, या संदर्भामध्ये आज आपण अतिशय सखोल असं विश्लेषण पाहणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। शरद पवार यांनी काही दिवसापूर्वीच एक विधान केलं होतं की अजितदादांच्या अकाली निधनामुळं जी पवार कुटुंबाची भविष्यातली वाटचाल आहे, मग ती राजकीय असेल सामाजिक असेल, ती ठरविण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे। आणि एक कुटुंब प्रमुख या नात्यानं हा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे। आणि त्यातच आज मग जर मोदी बागेमध्ये पवार कुटुंब एकत्र येत असेल तर मग शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्तापर्यंत कदाचित काही निर्णय घेऊ शकले नसतील, ते आता कोणता तरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत की काय अशी शक्यता वाटते आहे। म्हणजे अजितदादांचं अकाली निधन झालं आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार या त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्रीही झाल्या, पार्थ पवार यांच्याकडं राज्यसभेची खासदारकीही आली आहे आणि ते आता पोटनिवडणुकीमध्ये संपूर्ण पवार कुटुंब एकत्रितरित्या म्हणजे निवडणुकीला सामोरं गेलं पोटनिवडणुकीला। आणि मग आता अजितदादांची जी अंतिम इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये कोणते अडथळे आहेत, म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी चर्चा करून अजितदादांची अंतिम इच्छा जी की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक व्हावेत यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला अंतिमरित्या स्वरूप देणं हे ठरविण्यासाठी ह्या मोदी बागेमध्ये काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। आणि यातच देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपा यांचा या निर्णयाला कितपत विरोध होऊ शकतो किंवा हा निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना काय म्हणजे त्यांना कोणत्या अडचणीला पुढे सामोरं जावं लागू शकतं या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये काही विचार विमर्श होऊ शकतो का शरद पवार यांची तब्येत अधूनमधून जी काही अस्वास्थ्य होतं त्यांना आणि मग ॲडमिट राहावं लागतंय त्या संदर्भामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी ही बैठक होते आहे का, तशी जर शक्यता फार कमी वाटते। कारण शरद पवार यांच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये पवार कुटुंब वारंवार त्यांना जाऊन भेटत आहे, म्हणजे एकत्रितरित्या त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हे एकत्र येतील अशी शक्यता वाटत नाही। आणि त्यातच पुन्हा अजितदादांच्या अपघाती मृत्यूची जी चौकशी आहे ती अगदी गतिमान होत नाही आहे किंवा त्या संदर्भामध्ये कुठे गुन्हा दाखल होत नाही आहे। सत्तेमध्ये सुनेत्रा पवार आहेत आणि जर गुन्हा दाखल होत नसेल
किंवा लोकांच्या मनामध्ये अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात जे संभ्रम निर्माण झालेले आहेत, हा अपघात आहे की घातपात आहे हे दूर होत नाही आहे. आणि मग कुठंतरी या अजित पवार यांच्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये म्हणजे सत्तेमध्ये असताना कुठेतरी निर्णय होत नाही, त्यांच्याविषयी कुठंतरी शंका कुशंका समाजाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. यावर कुठंतरी शरद पवार हे सुनेत्रा पवार यांना या अजितदादांच्या अपघाताची चौकशी गतिमान करण्यासाठी काही निर्देश देतात का, हेही पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि पुन्हा आणखी एक गोष्ट म्हणजे की हे जे जय पवार पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी गावोगाव फिरत होते आणि त्यातच त्यांनी असं एक वक्तव्य केलं की बारामतीकरांची अशी इच्छा आहे, म्हणजे लोकांची इच्छा आहे की मी बारामतीचं प्रतिनिधित्व करावं. आणि तोच प्रश्न रोहित पवारांना सुद्धा विचारला गेला. त्यावर रोहित पवार म्हणाले की जशी पाठीमागची लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार झाली आहे, तशीच 2029ची निवडणूक सुद्धा पवार विरुद्ध पवार होऊ शकते. म्हणजे कुठंतरी रोहित पवार आणि हे जय पवार यांच्यामध्ये कुठंतरी पवार कुटुंबामध्ये मतभेदाची दरी रुंदावते की काय, अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि याचंच गांभीर्य घेऊन शरद पवारांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे का. म्हणजे जे युगेंद्र पवार या निवडणुकीमध्ये पाठीमागच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये लढले होते, त्या अगोदर सुप्रियांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार लढल्या होत्या. आणि तेच युगेंद्र पवार हे यांनी मात्र या शक्यतेला कुठंतरी असं होऊ शकत नाही असं त्यांनी विधान केलेलं होतं. आणि मग श्रीनिवास पवार यांनी सुद्धा हे यांनी वक्तव्य करायला नको होती अशा संदर्भाचं विधान केलं होतं. मग कुठंतरी पवार कुटुंबामध्ये राजकीय संघर्ष भविष्यामध्ये उद्भवू शकतो आणि त्याचंच कुठंतरी निराकरण करणं कुटुंब प्रमुख या नात्यानं शरद पवार यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून तर ही बैठक मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी बोलावली आहे. ती बैठक या पाठीमागची ही कारणं असू शकतात का. म्हणजे शरद पवार यांना कुठंतरी पवार कुटुंबाची भविष्यातली राजकीय वाटचाल कशी असेल, दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण करण्यासाठी काय निर्णय घेता येईल, अजितदादांच्या अपघाताच्या प्रकरणी चौकशी गतिमान करून त्या लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तो कसा दूर करता येईल का, या पवार कुटुंबामधल्या पुढच्या पिढीमध्ये जो राजकीय संघर्ष उभा राहू पाहतोय तो कसा टाळता येईल, या संदर्भामध्ये या आजच्या बैठकीमध्ये काही निष्पन्न होतंय का. आणि शरद पवार हे पवार कुटुंबाची भविष्यातली घडी बसविण्यामध्ये यशस्वी होतील का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.